अध्यक्ष महोदय, भारतीय गणराज्याला 75 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने भारतीय घटनेतूनच या पवित्र सदनाची निर्मिती झाली। या सदनामध्ये भारतीय राज्यघटनेवर माझे विचार आज या ठिकाणी मला व्यक्त करायला मिळत आहेत। हे खरोखर एक भाग्यशाली असण्याचं लक्षण आहे। खरं तर चर्चेला या विषयावर सुरुवात झाल्यानंतर अनेक वक्त्यांनी अनेक विषयांना या ठिकाणी स्पर्श केलेला आहे। भारतीय स्वातंत्र्याचा लढा जो या ठिकाणी ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर प्रारंभ झाला, ज्या आपल्या देशाला हजारो वर्षाची एक प्राचीन परंपरा आहे आणि लक्षावधी स्वातंत्र्य सेनानींच्या त्यागामुळे, क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे, लोकांनी घेतलेल्या कष्टांमुळे 15 ऑगस्ट 1947 ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं। घटना समितीची निर्मिती कॅबिनेट मिशनच्या योजनेतून झाली, पण दुर्दैवाने देशाची फाळणी झाली आणि मग आपल्या देशाची एक घटना समितीची निर्मिती झाली। आणि घटना समिती पुढे या सर्वच गोष्टी ठरवायच्या होत्या की देश या सगळ्या येणाऱ्या कालखंडामध्ये कुठल्या विचारांच्या आधारावर देश चालणार। आणि भारतीय घटनेने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांचा अंगीकार केला। अध्यक्ष महोदय, खरं आहे की आपल्या देशाला उज्ज्वल परंपरा आहे, पण आपल्या देशाच्या सामाजिक परिस्थितीमध्ये काही चुकीच्या गोष्टी या त्या ठिकाणी प्रचलित होत्या। ज्याप्रमाणे पूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लिखाणात म्हटलंय की हिंदू धर्माचं तत्वज्ञानाच्या पातळीवर तो अत्यंत श्रेष्ठ आहे, पण आचरणाच्या पातळीवर मात्र हिंदू धर्म हा आपल्या तत्वाप्रमाणे वागत नाही। जातीपातींमधले मतभेद असतील, समाजातल्या वेगवेगळ्या गटांना दिली जात असणारी दुय्यमतेची, हीनतेची वागणूक असेल, पण भारतीय राज्यघटनेने जगातल्या सर्व घटनांचा अभ्यास केला। युरोपमध्ये 16व्या 17व्या शतकामध्ये, ज्याला इंग्लिशमध्ये रेनेसान्स म्हणतात, वैचारिक क्रांती ही त्या ठिकाणी झाली आणि संपूर्ण जगामध्ये नवीन नवीन विचार हे प्रचारित व्हायला सुरुवात झाली। आणि भारतीय राज्यघटना ने या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व समानता, कायद्यापुढे सर्व समान अशा प्रकारची एक आदर्श घटना भारतीय राज्यघटना घटनाकारांनी निर्माण केली। आणि त्यामुळे सर्व घटनाकारांचं आणि ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम केलं, या सगळ्यांच्या कर्तृत्वाविषयी, त्यांच्या विचाराविषयी, त्यांच्या मेहनतीविषयी आज या ठिकाणी आपण सगळेच जण कृतज्ञ आहोत, नतमस्तक आहोत। आपल्याला घटनेने मूलभूत अधिकार दिले, त्याचप्रमाणे काही कर्तव्य आपल्याला घटनेने सांगितली। आणि मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ज्या आपल्या समाजातील चुकीच्या पद्धती होत्या, त्या पद्धतींवर मात करून स्पृश्य अस्पृश्यतेचा जो कलंक या देशावर, या समाजावर लागला होता, तो कलंक पूर्णतः नष्ट करण्याचं आणि समतेचं नवीन युग आणण्याचं काम या देशामध्ये कोणी केलं असेल तर त्या आपल्या या भारतीय राज्यघटनेने
आणि पूज्यनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे या कामाला प्रारंभ झाला। अध्यक्ष महोदय, खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या तेजस्वी जीवनाविषयी बोलायला सुरुवात केली तर कित्येक दिवस या ठिकाणी अपुरे पडतील। अशा प्रकारचं तेजस्वी समाजातल्या शेवटच्या घटकाचा विचार करणारं आणि त्याच्याकरता संघर्ष करणारं अशा पद्धतीचं जीवन म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं। पूज्यनीय बाबासाहेबांच्या विषयी या सदनामध्ये बोलत असताना सगळ्यांनीच गौरवोद्गार काढले, पण मला एका गोष्टीची खंत आहे। मी सुरुवातपासून ही चर्चा ऐकत होतो। समोर बसलेल्या अनेक सदस्यांनी आजच्या या एका दृष्टीने अराजकीय चर्चेचा सुद्धा आपल्या राजकारणाकरता वापर करण्याचा प्रयत्न केला। सगळं दळण दळून कुठे येत होतं तर आम्हाला विरोधी पक्ष नेते पदी तुम्ही बसवत नाही। एका सदस्यांचं तुम्ही भाषण ऐकत होतो, ते तर असं बोलले की या सगळ्याचं श्रेय हे काँग्रेसला आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचं मोठं योगदान आहे, पण त्याचबरोबर या देशातल्या सर्व समाज घटकांचा, क्रांतिकारकांचा, या सगळ्यांचा या आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यामध्ये वाटा आहे। पूज्यनीय बाबासाहेबांच्या विषयी समोरचे अनेक सदस्य फार कळवळ्याने बोलत होते आणि घटना समितीवर सुद्धा बाबासाहेबांना काँग्रेसनेच घेतलं। खरा इतिहास सन्माननीय सदस्य छगन भुजबळजींनी सांगितला की बाबासाहेब प्रथम घटना समितीवर गेले, ते बंगालमधून निवडून गेले। हे खरं आहे की त्यानंतरच्या काळामध्ये ज्या फाळणीनंतरचा भारत होता त्यात मुंबई प्रांतातून बाबासाहेब घटना समितीवर निवडून गेले, पण हीच काँग्रेस होती की ज्यांनी बाबासाहेबांना 1952 सालच्या निवडणुकीमध्ये याच मुंबईमधून मध्य दक्षिण मतदारसंघातून जंग पछडून त्यांना पाडण्याचं काम केलं। बाबासाहेब 55 साली भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीला उभे राहिले। खरं तर आपण राजकारणातली माणसं, एक अलिखित नियम असतो की कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान वगैरे असतील तर ते पोटनिवडणुकीमध्ये प्रचाराला जात नाही। पण त्या काळात 55 साली जेव्हा वाहतुकीची साधनं एवढी नव्हती, तेव्हा 1955 साली बाबासाहेबांच्या विरोधात प्रचाराला तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू भंडाऱ्याला गेले होते। आणि आज बाबासाहेबांच्या विषयी कळवळ्याने बोलायचं नाटक, भारतरत्न देण्याचा अधिकार फक्त पंतप्रधानांना आहे। 2 पंतप्रधान त्यांनी स्वतःला भारतरत्न दिला, पण त्यांना दिला। पहिले पंतप्रधान त्यांनी स्वतःला भारतरत्न दिला, त्यांच्यानंतर जे त्यांची मुलगी पंतप्रधान झाली त्यांनी पण स्वतःलाच भारतरत्न दिला। पण त्यांना कधीही इतक्या वर्षात वाटलं नाही की भारतीय घटनेच्या निर्मितीचं शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यावा। तो भारतरत्न देण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर केंद्रामध्ये आलेल्या सरकारने त्या ठिकाणी बाबासाहेबांना भारतरत्न देण्याचं काम केलं। घटनेविषयी बरंच काही बोललं गेलं। अध्यक्ष महोदय, फर्स्ट अमेंडमेंट, जे घटनेचे अभ्यासकार आहेत त्यांना माहिती आहे की फर्स्ट अमेंडमेंट म्हटलं की अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन आठवते।
की अमेरिकेची कॉन्स्टिट्यूशन बनल्यानंतर फर्स्ट अमेंडमेंट करून अमेरिकन लोकांनी व्यक्तिगत स्वातंत्र्याचा दायरा हा त्या ठिकाणी वाढवला. आपल्या देशामध्ये सुद्धा फर्स्ट अमेंडमेंट झाली. घटना बदलता येते, बदलण्याचा अधिकार देशातल्या लोकप्रतिनिधींना आहे. घटना ही लवचिक असते, डायनॅमिक असते. पण या देशामध्ये काय घडलं अध्यक्ष महोदय? माझ्या हातामध्ये त्रिपुरा मदन सिंग यांचं फर्स्ट अमेंडमेंट हे पुस्तक माझ्या हातामध्ये. संविधान सभा निर्माण झाली. 1950 साली संविधान सभा विसर्जित झाली. भारतीय घटना ही आपण आपल्याला अर्पण केली आणि या घटनेतून लोकसभा, राज्यसभा, राज्यातली विधानसभा, विधिमंडळ ही निर्माण झाली. पण आपल्या राज्यघटनेतली पहिली दुरुस्ती ही 1951 साली झाली. म्हणजे जेव्हा घटनेतून निर्माण झालेली लोकसभा अस्तित्वात नव्हती, 46च्या निवडणुकीमध्ये जी प्रौढ मतदान पद्धतीवर आणि निवडक लोकांच्या आधारावर अस्तित्वात आलेली जी लोकसभा होती, त्या लोकसभेने घटनेतून निर्माण होणारी लोकसभेच्या आधीच पहिली घटना दुरुस्ती केली. आणि या पुस्तकाचं नाव आहे 16 स्टॉर्मी डेज. घटना दुरुस्ती कशा करता केली? ज्या कामाकरता अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मध्ये फर्स्ट अमेंडमेंट प्रसिद्ध आहे, बरोबर त्याच्या उलट्या कामाकरता की व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकोच करण्याकरता घटनाबाह्य पद्धतीने पहिलीच घटना दुरुस्ती करण्याचं काम केलं. आणि त्यामुळे घटनेवर आक्रमण करण्याचं काम हे सातत्याने केलं. मी या भाषणाच्या निमित्ताने थोडी पुस्तकं चाळत होतो आणि काँग्रेसचे नेते ज्यांना 22-23 वेळा लॉन्च केलं, त्यांनी अमेरिकेत जाऊन एक विधान केलं. इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स. राज्यांनी निर्माण झालेला भारत देश आहे. अध्यक्ष महोदय, घटना समितीच्या कामकाज पुढे आल्यानंतरच्या आपल्या शेवटच्या भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारत हा देश आहे का अमेरिकेसारखा संघराज्य आहे. या विषयावर भाष्य करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संघ हा शब्द जाणीवपूर्वक योजलेला आहे. मसुदा समिती हे स्पष्ट करू इच्छिते की भारत हे एक संघराज्य असेल, परंतु संघराज्यामध्ये सामील व्हायचे म्हणून एकत्र येऊन करार केलेल्या राज्यांचे हे संघराज्य नाही. याशिवाय या संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार कोणत्याही घटक राज्याला नाही. प्रशासनाच्या सोयीसाठी देश आणि देशातील लोकांचे विविध राज्यांमध्ये विभाजन केले असले तरी संपूर्ण देश एक आहे. त्यातील लोक एक असून एका स्त्रोताकडून प्राप्त केलेल्या एका राजवटीखाली ते राहत आहेत. आणि राहुल गांधी काय म्हणतात? युनियन ऑफ स्टेट्स. आज या देशामध्ये नॉर्थ साऊथ डिव्हाइड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे भारतीय घटनेचं जे स्पिरिट आहे, भारतीय घटनेचा अर्थ आहे, त्या अर्थावर घाला घालण्याचं काम कोण करत असेल तर आज संविधान बचावचे जे नारे देत आहेत, संविधान बचाव नाहीये, यांच्या खुर्ची बचाव करण्याकरता हे संविधान बचावचा नारा देत आहेत. अध्यक्ष महोदय, फर्स्ट अमेंडमेंटचा मी उल्लेख केला. या देशामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली. आणीबाणी आणली म्हणजे काय केलं? 42 घटना दुरुस्ती केली.
भारतीय घटनेची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यातलं जसं मूलभूत अधिकार आहेत त्याचबरोबर एक वैशिष्ट्य आहे की या सदनाने किंवा लोकसभेने पास केलेले कायदे हे घटनात्मकदृष्ट्या वैध आहेत की नाहीत हे ठरवण्याचा अधिकार भारतीय घटनेने या देशाचे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाला दिलाय. या 42व्या घटना दुरुस्तीने तो अधिकार काढून घेतला. आणि का काढून घेतला तर अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची निवडणूक ही घटनाबाह्य ठरवली आणि त्याच्यामुळे ती बेकायदेशीर ठरवली. त्यामुळे या देशातल्या सर्वोच्च न्यायालयांचा उच्च न्यायालयाचा मूलभूत अधिकार काढून घेतला. आज हे घटनेच्या संरक्षणाविषयी बोलतायत. त्या कालखंडात पर्यायी घटना संजय गांधी आणि त्यांचे साथीदार यांनी तयार केली. त्याचा मसुदा तयार केला आणि त्या घटनेमध्ये जो लिबर्टीचा अधिकार आहे तो काढून घेण्यात आला. आणीबाणी आणली म्हणजे काय केलं? या देशातल्या तुमच्या माझ्या विचारसरण्या लक्षावधी लोकांना तुरुंगात टाकलं. हा भारतीय पिनल कोडचा मूलभूत अधिकार आहे की कोणालाही पोलिसांनी अटक केली तो 24 तासाच्या आत त्याला न्यायालयासमोर उभा करावा लागतो आणि त्याच्या अटकेची परमिशन घेऊन त्याला तुरुंगात ठेवण्याकरता न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. हा अधिकार आणीबाणीने नष्ट केला आणि कुठल्याही FIR शिवाय कुठल्याही केस शिवाय हजारो लोकांना या देशामध्ये 19 महिने तुरुंगात ठेवलं. हा भारत देश हा बंदीशाळा करण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते काँग्रेसवाल्यांनी केलंय. अध्यक्ष महोदय, या आणीबाणीच्या कालखंडात लोकसभेची मुदत संपली म्हणून 5 वर्षाची मुदत 6 वर्षाची एका ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डरने केली. आणि हे लोक सांगतात की मोदीजी पुन्हा निवडून आले नाहीत तर देशात निवडणुका होणार नाहीत. ज्यांनी एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने लोकसभेची मुदत वाढवली होती आणि माननीय नरेंद्र मोदीजी या देशाचे पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर लोकसभेमध्ये शिरत असताना पहिलं काम काय केलं असेल तर लोकसभेच्या पवित्र सदनाच्या पायऱ्यांवर माननीय मोदीजींनी आपलं डोकं टेकवलं. आणि हे पंतप्रधान झाले म्हणून केवळ नाहीये. भारतीय राज्यघटनेला 60 वर्ष झाली. त्यावेळेला माननीय मोदीजी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला भारतीय घटनेला 60 वर्ष झाली म्हणून गुजरात सरकारने कार्यक्रम केला आणि गावागावात तालुक्याच्या ठिकाणी भारतीय घटनेची प्रत ही हत्तीवर त्या ठिकाणी अंबरामध्ये ठेवली आणि भारतीय घटनेची मिरवणूक काढली. भारतीय घटना काय आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारने संविधान दिवस मनवण्याचा कार्यक्रम केला. कारण या देशातल्या 140 कोटी लोकांना संविधान कळलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणीबाणीवर तो बोलण्यासारखं बरंच काही आहे पण हे सेक्युलरिझमची भाषा करतात. घटनेने काय म्हटलंय की कायद्यासमोर जात पात धर्म प्रांत लिंग या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळे सारखे असले पाहिजेत. सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे जी आमची सगळ्यांची भावना आहे. पण 87 साली या देशामध्ये शहाबनो केस घडली. काय होती शहाबनो केस? इंदूरमध्ये राहणारी एक मुस्लिम महिला 40 वर्ष तिने आपल्या मुस्लिम नवऱ्याबरोबर जो इंदूर मधला एक प्रतिष्ठित वकील होता त्याच्याबरोबर संसार केल्यानंतर त्या नवऱ्याने 40 वर्षाच्या संसारानंतर तिला तलाक 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 असं म्हणून तिला तलाक दिला आणि त्या ठिकाणी अत्यंत तोकडी पोटगी या महिलेला दिली. महिला सर्वोच्च न्यायालयात गेली
सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिनल प्रोसिजर कोडचं 125 कलम अप्लाय केलं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने हा निर्णय दिला की या महिलेला अधिकची पोटगी मिळाली पाहिजे. राजीव गांधींकडे 3/4 मेजॉरिटी त्यावेळेच्या लोकसभेमध्ये होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायदा समजला जातो. मुस्लिम जातीयवाद्यांनी आरडाओरडा चालू केला आणि राजीव गांधींनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लोकसभेमध्ये कायदा करून तो रद्दबादल केला आणि पुन्हा एकदा या देशातल्या मुस्लिम महिलांना या सगळ्या जातीयवादी आणि प्रतिगामी गोष्टींच्या जखडामध्ये टाकून द्यायचं काम केलं. हा सेक्युलरिझम आहे. भारतीय घटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत. काय म्हणतं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणतं की या देशामध्ये समान नागरी कायदा असला पाहिजे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळेला वेगवेगळ्या निर्णयांमध्ये निर्णय देताना म्हटलंय की घटनाकारांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख केलेला आहे आणि समान नागरी कायदा आला पाहिजे. अध्यक्ष महोदय, खरे सेक्युलर आम्ही आहोत, कारण आम्ही समान नागरी कायद्यावर विश्वास ठेवतो, आम्ही समतेवर विश्वास ठेवतो आणि त्यामुळे यांनी कधीही समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समान नागरी कायद्याला विरोध केला. संघराज्याची कल्पना हे खरं आहे, भारतीय घटनेमध्ये 356 कलम आहे. याचा किती गैरवापर करावा आणि कोणी केला सुरुवात? 57 साली या देशामध्ये केरळमध्ये पहिलं कम्युनिस्टांचं म्हणजे गैर काँग्रेसी राज्य निवडून आलं आणि 1-1.5 वर्षाच्या आत 356 कलमाचा वापर केला आणि त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं कम्युनिस्ट पक्षाचं सरकार बरखास्त करण्याचं काम केलं आणि तेव्हापासून एका पाठोपाठ एक विरोधी पक्षांची सरकार कलम 356चा वापर करायचा आणि पत्त्याचे बंगले जसे कोसळावेत तशा पद्धतीने विरोधी पक्षांची राज्य सरकार बरखास्त करण्याचं काम कोणी केलं असेल तर या काँग्रेसवाल्यांनी केलं. सरकार या कमिशन नेमलं, त्यांनी अनेक रेकमेंडेशन केल्या, पण त्या रेकमेंडेशन सुद्धा कधी कोणी पाळण्याचं काम या सरकारने केलं नाही. शेवटी बोंबई केस झाली आणि राष्ट्रपतींची बरखास्तीची सूचना सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये आम्ही घेऊ अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि मग या काँग्रेसवाल्यांचे हे घटनेवर आक्रमण करण्याचे उद्योग त्या ठिकाणी चाप लावण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलं. अध्यक्ष महोदय, मी खरं तर या संदर्भातली अनेक उदाहरणं देऊ शकतो, पण 10 वर्षामध्ये युपीएचं सरकार होतं आणि हे तर फार घटना बोलत होते. आता कोण नाही आहेत, मगाशी एक सदस्य होते ते फार, त्यांच्या स्वतःवरच किडनॅपिंगचा गुन्हा आहे, मंत्री असताना लोकांना उचलून त्या ठिकाणी मारलं, ते पोलिसांच्या संरक्षणात नागरिकाला मारलं, स्वतःचं पोलीस संरक्षणाचा त्याकरता वापर केला. त्यांच्या नेत्यांनी आत्मचरित्र दिले, लोक माझे सांगाती. मी नाही, सन्माननीय शरद पवार साहेबांचं हे आत्मचरित्र आहे. भारतीय घटनेविषयी फार कळवळ्याने बोलत होते. त्यांच्या आत्मचरित्रामधला 3-4 वाक्यच, कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा युपीएचं सरकार होतं तेव्हा मॅडमना प्राईम मिनिस्टर व्हायचं होतं, पण त्या होऊ शकल्या नाहीत. मग त्यांनी केलं एक कमिटी, ऍडवायझरी कमिटी, नॅशनल ऍडवायझरी कमिटी. या कमिटीला कुठलाही अधिकार नव्हता, ही घटनेत नव्हती, कारण घटनेने काय निर्माण केले? लोकसभा निर्माण केली आहे, घटनेने विधिमंडळ निर्माण केली आहेत, घटनेने न्यायालय निर्माण केली आहेत. पण राज्य कोणाचं होतं? या घटनाबाह्य एनएसीचं होतं. मी म्हणत नाहीये, सन्माननीय शरद पवार काय म्हणतात,
तरी त्यांना सल्लागार परिषदेच्या कलानं चालणंच भाग पडायचं. अपवाद माझ्या खात्याचा, हे फार खरं नसेल पण ठीक आहे. पण पुढचं महत्वाचं आहे. मात्र सरकार समोरच्या अनेक प्रश्नांबाबत डॉक्टर मनमोहन सिंग म्हणजे तत्कालीन प्रधानमंत्री, पी चिदंबरम यांची मतं समसमान असली तरीही राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या सल्ल्यापुढे त्यांना मान तुकवावी लागे. हे मी म्हणत नाहीये, हे शरद पवार आपल्या आत्मचरित्रामध्ये लोक माझे सांगाती याच्यामध्ये शरद पवार म्हणतात. अध्यक्ष महोदय, हे घटनेच्या भाषा करणार. लोकनियुक्त प्रधानमंत्र्याला किंमत नाही. त्यांचे चिरंजीव, त्यांनी शेवटची 5 मिनिटं अध्यक्ष महोदय, त्यांनी एक कॅबिनेटने कायदा पास केला. म्हणजे कॅबिनेटला पहिला कायदा पास करावा लागतो, वटहुकूम काढला होता. त्यांच्या चिरंजीवाने तो वटहुकूम फाडला. पत्रकार परिषदेत जो या देशाच्या सर्वोच्च सभागृहाने कायदा केला होता तो कायदा फाडण्याचं काम केलं. मला मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करायचं, कारण त्यांनी 370 कलम रद्द केलं. भारतीय घटनेमध्ये 370 कलमाच्या वर काय लिहिलं होतं की तात्पुरतं, ट्रान्झिशनरी, टेम्पररी. आणि या 370 कलमामुळे आधीच्या सदस्यांनी सांगितलंच, पण उर्वरित भारतामधल्या आदिवासी, पददलित यांना जो आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता तो लाभ 370 कलम रद्द झाल्यामुळे काश्मीरमधल्या माझ्या सर्व बांधवांना मिळायला लागला. आणि हे भाषा करणार यांनी आयुष्यभर 370 कलम कायम ठेवलं, कारण आरक्षणाचा लाभ जम्मू काश्मीर मधल्या माझ्या दलित आदिवासी बंधू भगिनींना मिळू नये याच्याकरता 370 कलम हे यांनी सेक्युलरिझम, सिडिओ सेक्युलरिझमच्या नावाखाली त्या ठिकाणी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे 370 कलम रद्द करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा पूर्ण केली आणि जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने हा राष्ट्रीय प्रवाहात आणला. याच्याबद्दल सुद्धा मी मोदी सरकारचं मनापासून या ठिकाणी अध्यक्ष महोदय अभिनंदन करतो. मला राजकारणावर फार बोलायचं नाहीये, फक्त मी 2 गोष्टींचा उल्लेख करतो. मला आठवत आहे जेव्हा चैत्यभूमीवर आपण पूज्यने बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक त्या ठिकाणी माननीय मोदीजींच्या आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे आपण उभं करतो. त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला माननीय मोदीजी आले होते आणि त्या मोदीजींच्या भाषणातलं एक वाक्य आठवलं की आता अंगावर रोमांच उभे राहतात. त्यावेळेला पूज्यने बाबासाहेबांविषयी बोलताना मोदीजी बोलले होते, कारण नरेंद्र मोदीजी सुद्धा एका मागास जातीतून या देशाच्या राजकारणामध्ये पुढे आलेले आहेत. मोदीजींचं वाक्य होतं, बाबासाहेब नहीं होते तो ये मोदी कहा होता. बाबासाहेबांचं स्मारक काय करायचं, चैत्यभूमीच्या ठिकाणी स्मारक करावं ही मागणी वर्षानुवर्ष होती, पण त्याच्याकरता 500 कोटी रुपये माफ करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माननीय मोदीजींच्या सरकारने केलंय. हे सुद्धा मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. अध्यक्ष महोदय, शेवटी राज्यघटना हा आमच्याकरता जगण्याचा विषय, आमच्या श्रद्धेचा विषय, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये, आमच्या पक्षाच्या व्यवहारामध्ये, आमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये भारतीय राज्यघटना ही पुरेपूर प्रतिबिंबित झाली पाहिजे असा आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि त्या दिशेने आम्ही सगळेच जण नेहमी वाटचाल करत असतो. पुन्हा एकदा मी सर्व घटनाकारांचे, पूज्यने बाबासाहेबांचे या ठिकाणी शतशः ऋण व्यक्त करतो आणि मला आज बोलायला संधी दिली याच्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम. बाबासाहेब